वर्ग चौथा. विषय आपल्या सभोवतालचे जग भाग 2. पाढ दुसरा. संतांची कामगिरी. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. संत नामदेव टिंब निस्सिम भक्त होते. उत्तर. विठ्ठलाचे. संत नामदेव विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. आ. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ टिंब येथे जिवंत समाधी घेतली. उत्तर. आळंदी येथे. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. ई. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते टिंब नदीमध्ये बुडवली. उत्तर. इंद्रायणी. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. ही. समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी टिंब मंदिरे उभारली. उत्तर. हनुमानाची. समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. प्रश्न दुसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते. उत्तर. श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. आ. संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला. उत्तर. संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा निर्धार निर्माण केला. ई. संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला. उत्तर. कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा उपदेश संत एकनाथांनी लोकांना केला. ही. समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला. उत्तर. सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील तयाचे. हा संदेश समर्थ रामदासांनी दिला. प्रश्न तिसरा. 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले. उत्तर. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले असता त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. या साऱ्याचे त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले म्हणून संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून बसले. आ. संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला. उत्तर. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत. समतेचा उपदेश करीत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा हा संदेश संत तुकारामांनी लोकांच्या मनावर बिंबवला.